कापडणे गावातील विद्यार्थ्यांकडून पतंग व मांजांचे सामुदायिक दहन। पतंग उडवताना रक्षित प्रभाकर पाटील वय 11 या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर 10 डिसेंबर कापडणे गावात विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत पतंग व मांजा यांचे सामुदायिक दहन केले आणि पतंग न उडविण्याची शपथ घेतली। माझं नाव यशस्वी आहे। आमच्या गावात कापडणे गावात पतंग उडवल्यामुळे एक मुलाचा मृत्यू झाला, म्हणून पतंग उडवू नका, अभ्यास करा आणि आपल्या जीवनाची पतंग उडवा। धन्यवाद। काल दिनांक 9 डिसेंबर रोजी आमच्या कापडणे गावात अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। इयत्ता 5वीत शिकणारा विद्यार्थी वेद प्रभाकर पाटील याचा पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरनं अचानक तोल जाऊन दुर्दैवी असा त्याचा मृत्यू झालेला आहे। अशा वाईट घटना घडल्यामुळे संपूर्ण आमच्या कापडणे गावासह परिसरावर एक दुःखद वातावरण निर्माण झालेलं आहे। तर याच्यातनं अशा घटनेतनं सर्वांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व सर्व ग्रामस्थांनी असा बोध घेतला पाहिजे की पतंग सारख्या उडवणाऱ्या याच्यामुळे जो विद्यार्थ्यांवर किंवा लहान मुलांवर जो दुष्परिणाम येतोय त्याच्यावर बंदी यावी व पतंग उडवण्याचं बंद करण्याचा निर्धार आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज व्यक्त केलेला असून पतंगाची या ठिकाणी नवीन दरवाजा चौकात सर्व ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी होळी केलेली आहे। तरी पतंग यापुढे आमच्या कापडणे गावात कोणी उडवणार नाही याची सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व ग्रामस्थ नेहमी दक्षता घेऊ, तसेच सर्वांनी याविषयी जागरूकता ठेवी हे असं आवाहन करतो। गावातील मुख्य चौकात जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडील पतंग व मांजाची होळी केली आणि रक्षित बाळाला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली। सोबतच पतंग विक्रेत्यांना विक्री न करण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवर नवलअण्णा पाटील, भटू आबा पाटील, राजेंद्र पाटील, पत्रकार जगन्नाथ पाटील, विठोबा माडी, भूषण ब्राह्मणे, संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे, चंदू पाटील, अमोल बोरसे, श्याम पाटील, अमोल यादव बोरसे, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर भामरे, नितीन बोरसे, गावातील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। सर्वांना माझा नमस्कार। कापडणे गावात काल एक दुःखद घटना झाली। वेद हा पतंग उडवित असताना मृत्युमुखी पडला आणि वेद सांगून गेलेला आहे की पतंग कोणीच उडवायची नाही आणि खेळ खेळायचे असतील तर अभ्यासाचा खेळ खेळा, अभ्यास हा सुद्धा खेळ आहे। असे आपल्या जीवाला असे खेळ लागतील, असे खेळ खेळू नका, अभ्यासाचा खेळ खेळा। म्हणजे मंगळवार दिनांक 9/12/2025 रोजी 11:30 वाजता चिरंजीव वेद, माजी सरपंच झोपा खंडू पाटील यांचा नातू 11:30 वाजता जेवण करून शाळेत जातो असं म्हणून तो दप्तर घेऊन चौकात उभा होता, पण गाडी आली नाही म्हणून तो त्याच्या मित्रासोबत दुसऱ्या गल्लीत गेला व तिथे काही मुलं पतंग उडवत होती। त्याला तो पतंगाचा मोह झाला आणि वर चढून तो पतंग उडवण्यास गेला व त्या मोहाच्या भरात तो पतंग उडवत असताना मागे ढग होता, ती 3 मजली बिल्डिंग होती, तिथून त्याचा तोल जाऊन तो 3 मजली बिल्डिंगवरून त्या ढगमध्ये जमिनीवर पडला व त्याचा जीवनाचा या पतंगाच्या मोहापायी त्याचा अंत झाला। त्याचं वय 11 वर्षाचं होतं। या कुटुंबात, या गावात त्याच्यामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांनी एक चांगल्या प्रकारे एक मेसेज द्यावा की पतंग बिल्डिंगवरून असो किंवा जमिनीवरून असो, त्याचा जो मांजा तयार केलेला असतो त्याच्यात काचेचे बारीक तुकडे करून टाकलेले असतात। कोणी मोटरसायकलने जातं, पतंग उडवणारा पतंग उडवतो, कोणाचा गळा कापला जातो, कोणाचे डोळे कापले जातात। म्हणून आमच्या गावामध्ये, कापडणे गावामध्ये सर्व देशासाठी, राष्ट्रासाठी हा मेसेज दिलेला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही पतंग घेणार नाही, पतंग उडवणार नाही, जमिनीवरचे कबड्डी खेळ, क्रिकेट खेळ खेळणार, परंतु पतंगामुळे प्रत्येक जीवाला, विद्यार्थ्याला धोका पोचतो। रोडावर जाणारे मोटरसायकलवाले, दुकान
त्याच्यामुळे धुळ्याला जाणारे येणारे रुळावर त्याच्यामुळे हा गावात सर्व ग्रामस्थांनी या वेदच्या जाण्यामुळे एक मोठं संकट आलेलं आहे आणि आपल्या पाल्यांना प्रत्येक पालकांनी शिक्षकांनी एक समज द्यावी, कारण ते बालक अज्ञान असतात, त्यांना खेळाचा मोह असतो, परंतु या खेळापासून पतंगापासून लांब राहावं असा एक प्रकारे मेसेज आमच्या कापडणे गावातील सकाळचे पत्रकार जगन्नाथ पाटील सर असून भूषण ब्राह्मण याचे सर्व ग्रामस्थांनी